नमस्कार मंडळी. तर तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही तुळशीबागेमध्ये गेलो होतो आणि त्याचा लाँग व्हिडिओ माझा टाकायचा राहिला होता. तर सॅटर्डे होता. दगडूशेठ गणपतीला पण खूप गर्दी होती. तर पटकन असं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. तर तुळशीबागेमध्ये पहिल्यांदा पाय ठेवला इतका सुंदर वास येत होता, कारण तिथं सगळी फुलांची दुकाने होती. त्यामुळे सगळीकडे त्या फुलांचा वास दरवळत होता. तर जातानाच बघा शॉर्ट कुर्तीचा एक स्टॉल होता आणि तिथं भरपूर मुलींची गर्दीसुद्धा होती, कारण त्या कुर्तीज 100 ते 150 रुपयाला होत्या. कुर्तीजमध्ये खूप व्हरायटी होती, कारण ऑफिस वेअर किंवा आपण बाहेर इकडे तिकडे जाताना सुद्धा सहज वापरू शकेल आणि कम्फर्टेबल असतील अशा या कुर्तीज होत्या. आम्ही पण एक घेतली होती, तो आमच्या शॉपिंग ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल. त्यानंतर इथं पर्सची पण व्हरायटी होती आणि त्याची प्राईस 100पासून 200पर्यंत होती. तर खूप छान छान होत्या. त्यानंतर आम्ही तुळशीबागेमध्ये आत गेलो तर गळ्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे होते, म्हणजे लॉंग म्हणा किंवा गळ्याबरोबर एकदम त्याच्यासोबत त्याच्या कानातले सुद्धा मॅचिंग होते. त्यानंतर इथं जे रेडीमेड ब्लाऊज होते ते पण खूप छान होते. गर्दी असल्यामुळे मला नीट शूट घेता आलं नाही. त्यानंतर या टॉपची जी प्राईस होती, या प्रत्येक टॉपची प्राईस वेगवेगळी होती, कारण पण 500च्या आतच होती. मला वाटते की तुळशीबागेमध्ये सकाळी गेले तेव्हाचे रेट आणि रात्रीचे रेट वेगवेगळे असतात. तर आता ह्या ज्या चपला आहेत ही फक्त 100 रुपयाला होती, कोणती पण जोडी घ्या. तर मध्येच आम्हाला किचनचं स्टॉल दिसला, तर आमच्या ह्यांना विराट कोहलीचा स्टॅच्यू पाहिजे होता, पण ते होते किचन, त्यामुळं आम्ही तिथून काही घेतलंच नाही. तर आता इथे बघा सगळ्या व्हरायटीमधले ड्रेसेस म्हणा, साडीज म्हणा होत्या. तर खूप छान छान होत्या आणि बघा तुळशीमध्ये खूपच गर्दी होती. साधं चालायलासुद्धा ढकलत ढकलत चालायला लागायचं आणि लहान मुलांची सुद्धा व्हरायटी होती. आणि चपला तरी काय तुम्हाला सांगितलंच की कोणतं पण घ्या 100 रुपयाला असा रेट होता. आणि एकदा मी सकाळी गेले होते तेव्हा मात्र 200च्या खाली तो देत नव्हता. आता इथं ह्या जे म्हणजे पॅन्ट, ओढणी आणि जो कंप्लीट सूट होता तो 400ला होता, 450 400पर्यंत होता. तर इथं बघा ह्या पोतलीसुद्धा होत्या. ही होती 250 रुपयाची. ही मला खूप आवडली होती, पण माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी काही घेतलं नाही. त्यानंतर इकडे चाप तर तुम्हाला माहिती आहे की 10 रुपयाला एक या रेटने होत्या. माझ्याकडून एवढंच शूट झालं. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू.